आता विधिमंडळाचं जे कामकाज चालतं आहे, अध्यक्षांचे काही अधिकार असतात, अध्यक्ष मगाशी सांगत होते. पण मूळ प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण प्रस्ताव जे सत्ता पक्षाचे येतात, आमचे येतात, त्या प्रस्तावावरही सगळ्या सन्मान्य सदस्याला बोलता येतं, आपल्या मतदारसंघाची भूमिका ठेवता येते. पण आमचे प्रस्ताव आपण पाहिले असाल की गेल्या अनेक अधिवेशनामध्ये या आठवड्यातला प्रस्ताव तो दुसऱ्या आठवड्यात जायचा, दुसऱ्या आठवड्यातला तिसरा, आणि अधिवेशनाच्या शेवटच्या काळामध्ये त्याच्यावर चर्चा व्हायची थातुरमुतर, आणि ते चर्चा संपली की त्याचा उत्तर एक मंत्री द्यायचा आणि तो विषय संपला. हे असं नाही होत ना. आखरी ही जी 293चं आयुध असेल, मांडण्याचा अधिकार विरोधी पक्षाला, सत्ता पक्षाच्या ज्या काही चुका आहेत त्या मांडण्याचा आणि त्याच्यातून प्रश्न सोडवायचे, हे प्रश्नावर चर्चा केव्हा होणार? आणि म्हणून आमचं परवा कामकाज समितीमध्ये भूमिका झाली की अध्यक्षाला समजा लक्षवेधी लावायचं प्रेम असेलच जास्त, रात्री ठेवा ना, त्यांच्या लक्षवेधी ठेवा, नाही तर पहिल्या आवर्समध्ये ठेवा. पण जे काही 3 लक्षवेधी घेण्याचा जो नियम आहे, कारण की बाकी कामकाजाला कुठलाही हस्तक्षेप होता कामा नये, ते प्रॉपर वेळेवर सुरू व्हावे, हा त्याच्यातला मुद्दा आहे. आणि म्हणून लक्षवेधी भवन होण्यापेक्षा सगळ्या आमदारांच्या भावना असतील तर त्यांना काय अध्यक्षांना सांभाळायचं असतं, त्याच्यावर मार्ग काढायचा असतं. मी अध्यक्ष होतो तर मी 0 आवर्स काढला होता. आम्ही तास दीड तासमध्ये आम्ही सगळ्या आमदारांचे त्या याच्यामध्ये प्रश्न विचारले जात होते. त्याला आम्ही 1 महिन्याच्या आत उत्तर द्यायला आम्ही सांगितलं होतं. 1 महिन्याच्या आत उत्तर नाही दिलं तर आम्ही चीफ सेक्रेटरीला सुद्धा गेटवर त्याला सजा द्यायची भूमिका आम्ही घेतलेली होती. त्यामुळे अनेक आहेत त्याच्यामध्ये. पण सभागृहाचा वेळ एखाद्या लक्षवेधीवर तुम्ही तासभर चर्चा करत असाल तर तसं होणार नाही. सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा स्वतः म्हटलं की मी प्रश्न कधी विचारला त्याची माहिती मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मिळाली होती, हे माझ्याच बाबतीत झालेलं असं ते म्हणाले. बरोबर आहे ना. म्हणून विधानसभा अध्यक्षाला जे अधिकार असतील, पण त्याच्यामध्ये विधिमंडळाचं कामकाज आणि त्याचा दर्जा हाही त्या पद्धतीचा कायम ठेवण्याचं विधानसभा अध्यक्षाची जबाबदारी आहे.